आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय, आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बोलो दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आता कुठे जायचंय? मुंबईला जायचंय, आता कुठे 5 मिनिटं मुंबईला जायचंय। 5 मिनिटं बोल कलेक्टर साहेबांनी सांगून त्या जातपाडीच्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्याने काल देखील बलराजगंजला जातीचा दाखला मिळतो माझ्या भावाला दिलं. उदाहरण नाही उदाहरण असं सांगितलं की बाबा विलास सर प्रताप सर नाईकला भेटतो आणि मला काय भेटत नाही सांगितलं होतं. कलेक्टर आले काम ऍडमिशनला वगैरे आपण त्यावेळेस शिक्षण दिले होते, तुम्ही पण फोन केला होता, मी पण फोन केला. त्यांचं म्हणणं अजूनपर्यंत त्यांना होत नाही. एका अधिकाऱ्याकडे चर्चा आणि तो अधिकारी सोलापूरलाही त्याच पद्धतीने काम केलं. डिपेंडन्सी तुम्ही तीनदा बोला असं मला वाटतं तेच बरोबर आहे का काय किंवा असं वाटायचं शिरसाटांनी सांगितलेलं मंत्री साहेबांनी त्याच्यामुळे अधिकारी काम करत नाही. तर तसं असं तर ते पण सांगा मला. आणि साहेब जर गरज नाही, नसतं काय म्हणतो ना, झालं तरी काय देतात? तसं देखील तुम्ही सांगा. ऍडमिशन कॅन्सल झाली. कसं काय अधिकारी करत नाही साहेब? आपलं ऐकलं पाहिजे ना साहेब. उदाहरण घ्या साहेब. उदाहरण घ्या. तीन व्हॅलिडी आहेत. नसेल तर आज तर तुम्ही सांगा आम्हाला, आम्ही मराठा म्हणून समाजात जन्माला आलो, आमची चूक आहे तरी सांगा तुम्ही. नाही, नाही, काम करतोय साहेब काय झालंय शिक्षक मुलांनी काही कामं अधिकारी काम करणं गेलाय. आमची तळमळ एवढीच नाही साहेब. नाही पण तुम्ही डायलॉग पाहिजे असलं काय बोलू नका. आमच्या माझी पण तेवढी मी बघतो ना फोन करून जर फोन करून सांगितलं असेल तर ते बरोबर आमच्या पद्धतीनं काम करायला लागेल. मी सांगतो रिपोर्टिंग नाही, रिपोर्टिंग नाही. अशा 3-3 वेळा जर पालकमंत्र्यांनी सांगून जर ते चुकीचं पोरांचे जर आयुष्य बर्बाद होत असतील तर ते चालणार नाही. मी सांगतो बहिणीची व्हॅलिडिटी आणि भावाला उदाहरण बोलून घ्या. आणि माझं काय म्हणणं आहे बघा, आपण रिपोर्ट देऊन चालणार नाही. आपण कलेक्टर कडून आपली जबाबदारी आपण हे घेतलं पाहिजे, इकडे काम केलं पाहिजे. कारण आम्ही काय विचार करतो की आम्ही एकदा फोन केला, 2दा फोन केला, 3दा फोन केला म्हणजे काम झालं. पण हे जर असं प्रत्येक वेळेस जर कोणी काही इकडे येणारे कार्यकर्ते स्वतःसाठी सांगत मागत नाही, समाजासाठी मागतात.
आणि आमची जबाबदारी आहे ही, आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. आम्ही जर एकदा सांगितलं म्हटल्यानंतर ते काम व्हायला पाहिजे. चुकीचं काय म्हणतो, जे कायद्याच्या कक्षेमध्ये आहे तेच वागतायत ना. काय चुकीचं आउट ऑफ वे जाऊन ते करत मागच्या वेळेस साहेब आपण हेच उदाहरण दिलं होतं की प्रताप सरनाईकला मिळतात त्यांच्या भावाला मिळालं पाहिजे ना. त्याच काढताय की साहेब नावासहित त्याला सांगितलं पण त्यांची काढताय काय करणार? आम्हाला काय वाटतं? उदाहरण आहेत भरपूर. एक उदाहरणाची फाईल सकट बोलावा. हे फायनल दिली. फायनलच आहे ना आता काय करा नाही नाही शिरसाहेबांना फोन लावा. एक मिनिट थांबा रे. आईराव नमस्कार. आता मी तुम्हाला 2 वेळा फोन केला होता. ज्या काही तक्रारी मराठा समाजाच्या आमच्या लोकांच्या आहेत त्याबद्दल तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं की साहेब मी ताबडतोब त्यावर कारवाई करतो आणि सगळे सर्टिफिकेट इश्यू करतो. मी त्याही वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की बेकायदेशीररित्या काही नको, कायद्याच्या कक्षेमध्ये प्रताप सरनाईकला जर मिळतं तर प्रताप सरनाईकच्या भावाला मिळालं पाहिजे. त्यांची हीच मागणी आहे. ते काय असं सांगत नाही की प्रताप सरनाईकला मिळालं त्याच्या मागण्या भावाला, त्याच्या मावस भावाला मिळालं पाहिजे असं ते सांगत नाही. माझं असं म्हणणं आहे की जर असे सगळे निर्णय झालेले असताना जर तुमच्यामुळे शासनाला जर त्रास होत असेल, आम्हाला जर अडचणी निर्माण होत असेल, पालकमंत्री म्हणून आम्हावर जर किंवा आमच्या मंत्र्यांवर जर लोक बोलत असतील हे चुकीचं आहे आणि तुमच्यामुळे या घटना घडत आहेत. जबाबदार तुम्ही आहात त्याच्या ह्या सगळ्या गोष्टीला. आपण पालकमंत्री जर कारवाई करा आता. अहो कमिटी सदस्य सचिव गेले असतील बाहेर, तुमच्याकडे चार्ज आहे की नाही? तुमच्याकडे चार्ज आहे. आता मी बोलून 1-1.5 महिना झाला. तेव्हा ऍडमिशनचा प्रश्न होता आणि मी तुम्हाला तेही सांगितलं होतं की ऍडमिशनचा प्रश्न पोरांचे आयुष्य बर्बाद होतात. 1 वर्ष वाया जातं त्यांचं. नाही तुम्ही आहात कुठे आता? कुठे घर म्हणजे कुठे आहात तुम्ही? अहो पुण्याला तुम्ही आता जाल आणि हे कार्यक्रम हे कधी कराल मला सांगा. मी नाहीतर बघा मला सिरियस कंप्लेंट करावं लागेल मुख्यमंत्र्यांकडे. आणि ह्या बाबतीत तुम्ही अशा जर मराठा समाजाला न्याय देत नाही कायद्याच्या कक्षेत असताना तर नाही जायचं असं मला चुकीचा निर्णय काहीतरी घ्यायला लावू नका. मी तुम्हालाही जबाबदार धरेल आणि कलेक्टरला पण जबाबदार धरेल. मी स्पष्टपणे सांगतो तुम्हाला. आणि तुमच्यामुळे आम्हाला शासनाला ऐकावं लागतं. आमच्या मंत्र्यांवर आरोप होतात की या मंत्र्यांमुळे असं होतंय म्हणून. सांगितलं होतं ते होता कामा नये. कलेक्टर साहेब म्हणले आम्ही त्याला बोलू शकतो. ते काय चुकीचं मागत नाही. कलेक्टर साहेब बोलत तर मी तर बोलू शकतो ना. साहेब ती म्हणली होती गेल्या वेळेस कलेक्टर म्हणले होते आम्ही त्यांना बोलू शकत नाही. ती नाही तुम्ही काय करताय मला सांगा. तुम्ही निर्णय मला द्या आताच्या आता. सर गवले नावाचे अधिकारी गवले नावाचे अहो, तुम्ही काय आम्हाला करतात का? काय तुम्हालाच नाही का आम्ही? नाही, नाही, बोलायचं नाही का? बोलायचं नाही का? काय तुमचा संबंध आहे? तुमचा काय संबंध आहे तपास म्हणायचा? काय संबंध आहे तुमचा? ऐका. हा बोला बोला. हा बोला. हॅलो. हा बोला. तुम्ही कधी करणार आहात कामं सगळी? मी असं 3-4 वेळा निघाले. आपलीच माणसं आपल्याला दाबा लागला आम्ही आमच्या घरचं करावं पाहिजे. कलेक्टर ऑफिसला सुद्धा घेणार. अरे एकाचं दिले एकाच दिना गेले. बाबा समजून घ्या तुम्ही. 1 मिनिट मला बोलू तर दे ना. दुसरा गोड बोलतेत काय करत नाही. अरे राजा थांब ना. मी आलो ना. मी माझ्या भाषेत बोलतोय तर थांब ना. हॅलो. हा बोला. काल सुनावणी घेतली. सुनावणीमध्ये फेर काढली ती. तुम्ही मला एक गोष्ट नियमानुसारच सांगतायत. ते नियमाच्या बाहेर जाऊन नाही. परत काय कसा बोलू आम्ही अजून ओरडून बोलायचं का? साहेब 2017चा GR सुद्धा आहे. भावाला व्हॅलिडिटी दिली किती म्हणतात. दिवसात कराल मला ते सांगा. पूर्णच्या पूर्ण होणार सगळी ऑगस्ट पर्यंत. 15 ऑगस्ट बघा. मी परत 14 ऑगस्टला इकडे येतोय. 1 मिनिट. मी ह्या संदर्भात ना ते 14 ऑगस्ट पर्यंत 1.5 महिना म्हणतात पण आपण 14 ऑगस्ट पर्यंत मुदत देऊ. 14 ऑगस्टला मी परत येतो. ती बैठक लावा आणि 14 ऑगस्ट पर्यंत जर पूर्ण झाली नाही तर मला नाही लाजानं मग मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागेल. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. एक मुद्दा आहे 14 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला कंप्लीट करता येईल सगळे. प्रत्येक वेळेस मागवते सर. आता ही एकदा डॉक्युमेंट मागवलं परत डॉक्युमेंट मागवलं. गावची यादी जर दिली साहेब तुम्ही साधं काम आहे. तुम्ही संबंधित मंत्र्याला फोन लावा. संजय शिरसाहेबांना फोन लावा. त्यांनी काय केलं सर? आता काय होईल साहेब सांगतो. ऐका का साधं हिंचं काम आहे साहेब. आता ही यादी दिली एका गावची. ही कुणी दिली नाही? त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलंय. त्यांची साईड कलेक्टर साहेबांच्या साईडवर ही सगळी यादी फायनल आहे. तरी पण त्यांना वेबसाईटवर त्यांना काय म्हणते माहिती आहे का? ह्यांची प्रत्येक अटेस्टेड करू आणा प्रत्येकाला. अटेस्टेड नाही ते डॉक्युमेंट मागवा. डॉक्युमेंट काय नाही सर पूर्ण जीर्ण झालेले. आता आपण बघा. आता असा निर्णय आहे. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सोमवारी त्याला बोलवून घ्या. तुम्ही ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा.
एक बैठक यांनी सिरियस बोलतोय या विषयावर मला बिलकुल कॉम्प्रोमाइज करणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षापासूनचा लढा आहे, त्याला कुठेतरी यश काही लोकांना आलेलं, अजून भरपूर काय पुढे जायचं आहे आमच्या समाजाला. पण आज जेवढा लढा यशस्वी झाला, या लढ्याला यशस्वी झाल्यानंतर ज्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे तेवढ्या लोकांना तर न्याय आता मिळाला पाहिजे. बाकी पुढचा लढा चालत राहील. परंतु माझं असं म्हणणं आहे, सोमवारी तुम्ही बैठक घ्या. मी 14 ऑगस्टपर्यंत डेडलाईन देतो. 14 ऑगस्टला मी स्वतः येतो, बैठक लावा आणि 14 ऑगस्टपर्यंत यातली सगळी प्रकरणं निघाली पाहिजे. हे आम्हाला मान्य नाही. एक सर मान्य नाही. जे संशोधन अधिकारी संशोधन अधिकारी आहे 14 ऑगस्ट पर्यंत निकाली काढायला लावलाय ना. तुम्ही याच्यावर सांगितलं त्याची अधिकारी येतात. नाही, ह्यांना कारवाई झाली पाहिजे ह्यांच्यावर. तुम्ही 3 वेळा आपण कारवाई करू. पण माझा ऐका ना जरा. संशोधन जो अधिकारी आहे आपण 30 तारखेपर्यंत मुदत द्यायची. संशोधन अधिकाऱ्याला त्याच्याकडे 4-5 मुंबईत बैठक 8 दिवसाची मुदत आहे. 8 दिवसात किती काम करते बघू द्या आम्हाला. अरे मला एक मिनिट फक्त संशोधन अधिकारी उदाहरण देऊ सांगितलं होतं. आपण ही कॅन्टाची कातडी पांगलेले अधिकारी आहेत, ह्यांच्यावर काय परिणाम होत नाही. आपण 8 दिवसामध्ये एवढं करतात. सचिन कवले ऍडमिशनचं आता मी शिरसाट साहेबांशी पण बोलतोय. ऍडमिशनची 30 तारीख शेवटची तारीख आहे. मला आता वेळ काढावा लागेल. ऐका जरा, मला वेळ काढावा लागेल पूर्ण आठवडा. सोमवारी आता मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक लावायला सांगितली. मॅक्झिमम ही प्रकरणं जी आहेत ती पुढल्या आठवड्यात तुम्हाला संपवावी लागतील, कारण 30 तारीख शेवटची डेट आहे म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर यांना ही प्रकरणं संपवावं लागेल, नाही तर पुढचं आयुष्य करावं. 1 आठवड्याची मी मुदत देतो आणि 1 आठवड्याच्या मुदतीनंतर तुम्हाला पाहिजे तर मी शिरसाट साहेबांकडे सांगतो, ती बैठक तिकडे मुंबईला बोलवतो. पण ही 1 आठवड्यामध्ये तुम्ही निर्णय घेतला पाहिजे. सोमवारी तुम्ही बैठक घ्या. साहेब 2017 त्याचा चार्ज काढा आणि गेल्या वेळेस पण साहेब आम्ही शिरसाट साहेबांना बोलतो. कलेक्टर साहेबांना चांगला आहे तर आता एवढी एका खेडमधले ऐका जरा साहेब, आम्ही आता धाराशिवला आलोय. आता काय झालंय, मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आता परिस्थिती अशी आहे की तो अहिरराव नावाचा तुमचा अधिकारी कवले होता, तो रजेवर गेलाय ना. नाही कवले आहे. अच्छा, कवले म्हणून आहे. आणि नाही, आता काय झालं, मी त्याला म्हणजे कवलेशी माझं बोलणं नाही झालं, अहिरावशी बोलणं झालंय. तुम्ही त्याला आता अहिरावला फोन करा ताबडतोब. मी त्याला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 700 प्रकरणं मराठा समाजाची पेंडिंग आहे. आता असं आहे की प्रताप सरनाईकला जर जातीचा दाखला मिळाला तर प्रताप सरनाईकच्या भावाला मिळाला पाहिजे की नाही. ह्या लोकांचं हेच म्हणणं आहे. मी स्पीकर फोनवर घेतो, कारण काय झालंय, तुम्हाला ह्या लोकांना कोणीतरी गैरसमज असं करून सांगितलेलं आहे की शिरसाट साहेबांनी कदाचित त्यांना सांगितलं, बोला आम्हाला उलट अधिकारी काहीतरी असं सांगताय. त्यामुळे माझं तुम्हाला असं म्हणणं आहे, हे अहिररावांनी केले, दोघांनाही तुम्ही फोन करा आणि त्यांना सांगा की तुम्ही आमच्या सरकारला आणि मंत्र्यांना का बदनाम करताय. तुम्हाला कामं करायची नाही तर तुम्ही कामं. हा, मी अहिरावचा नंबर आणि केवलेचा नंबर दोघांचाही नंबर तुम्हाला पाठवतो, तुम्ही त्यांच्याशी बोल. हा ठीक आहे. आणि काय करा, त्या केवलेला पण फोन करा. आणि आता बघा 30 तारीख शेवटची डेट आहे. आता 30 तारखेपर्यंत हे सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे. कायद्याच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाही आहे. जे कायद्याच्या कलेक्टर माझ्यासोबतच आहेत, कायद्याच्या कक्षेमध्ये जे लोक बसतात आणि 700 फॉर्म असे पेंडिंग आहेत, यांची हेच म्हणणं आहे की आता 30 तारीख शेवटची डेट आहे. 30 तारखेच्या निर्णय व्हायला पाहिजे. तर तुम्ही त्यांना सांगून पुढल्या आठवड्यात सगळे विषय संपवा. हा, ते आता तुम्ही अहिरावला फोन करा. हो, लगेच पाठवतो. तुम्ही मला व्हॉट्सअप करा. साहेब फक्त अडचणी आहे की कुणबीचं प्रमाणपत्र सुनावणीला घेतात.
बाकीचे जेवढे साईड होते सुनावणीला घेतलं साहेब एक गाव 110 किलोमीटरला एक गाव आहे साहेब 110 किलोमीटरवरनं कधी यायचं बांधवती सुनावणीला एक महिना झाला एक फाईल आहे समजा ती क्लिअर असल्यावर त्याला सुनावणी घ्यायची आवश्यकता नाही. कलेक्टर साहेबांना पण माझं सांगणं आहे 2017चा GR आहे सरकारने काढलेला 2017चा GR आहे की आपल्या भावाला दिली तर त्याला त्या बेसिसवर चुलत भावाला सुद्धा व्हॅलिडिटी करून द्या. तर तुम्ही अजून वंशावळ मागता बापाच्या शाळेचा दाखला मागता बाप मेला आणि बापाने शाळेत केलं तर कुठे दाखला द्यायचा त्याचा 7 बाऱ्यावर कुंडी येत आहे कुठे दाखला द्यायचा त्या बापाचा पहिले 2-2, 3-3 लग्न होत होती वयात थोडा डिफरन्स येणारच आहे 4 लग्न 5 मान्य करत नाही साहेब. कलेक्टर साहेब बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ही जबाबदारी जरी त्यांची असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे जिल्ह्यामध्ये समन्वय राखायचा आणि शासनाचे जे निर्णय आहेत ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी कलेक्टर म्हणून तुमची आहे. जरी डिपार्टमेंट त्यांचं असेल तरी जिल्हाधिकारी म्हणून तुमची आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे एवढे लांबून लांबून लोक कसे येतील मला सांगा. एकट्याला नाही तिघा चौघांनी तुम्ही सोमवारी दुसरं कुठलंही काम ठेवू नका. सोमवारी फक्त या लोकांचं जे म्हणणं आहे त्याला बोलवून घ्या. आता संजय शिरसाट त्याला फोन करतायत जर त्यांनी काम नाही केलं झालं त्याला ताबडतोब बाहेर साहेब काढून फक्त एक छोटासा मुद्दा अध्यक्ष आहिरराव साहेबांना मी बोललो की असं करा तर अध्यक्ष महोदय म्हणतात की जो समोरचा अधिकारी आहे तो माझ्या लेवलचा मी त्याला बोलू शकत नाही तो ऍबसेंट असतो सुनाने परत थांबते आलेला माणूस परत जातो मला गंभीर निर्णय घ्यावे लागतील आणि असं शेवटी भावना तुम्ही समजून घ्या. काल समिती होती सर तर काल तो हजर नव्हता त्यामुळे समिती आता आलेला मुलगा 6 महिने झालं फिराय मारतो साहेब मला काय एकाच नाही वर्ष पेंडिंग आहे वर्ष आता बघा तुम्ही उद्या एक दिवस आहे समजा सोमवारी आता सगळी बैठका घ्या बैठक घेऊन ऐका की तुम्ही असले सगळी सोय होईल म्हणजे कलेक्टर साहेबांनी काय सांगितलं प्रामाणिकपणे सांगतो काय म्हणतात माहिती का या सामाजिक न्याय अधिकाऱ्यावर मी कलेक्टरला जबाबदार धरतो. आम्हाला असं वाटायला साहेब डिपार्टमेंट जरी त्यांच्या खात्याचा मंत्री वेगळा असेल तरी माझ्या पालकमंत्री म्हणून मला कलेक्टर माझ्या दृष्टीने महत्वाचे. या गोष्टीला जर न्याय मिळाला नाही तुम्हाला तर मी जबाबदार कलेक्टरला धरणार मला माहिती. 3 गोष्टी आहेत झेंड्याचं काम झालं नाही मराठा भवनचं काम झालं नाही आरक्षणचं काम होत नाही सगळं नाही. या दोन्ही गोष्टी झेंड्याचं आणि मराठा भवनची जबाबदारी माझी ते माझ्या पण आता तुम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं होतं दुसऱ्या सोमवार मिटिंग लावा. मी कलेक्टर साहेबांना फोन लावला साहेबांनी मिटिंग माझं फॉलो चालू आहे ते मी आपलं जे काय चाललंय नाही नाही सगळं गोलमाल चाललंय समाजाला काम होईना गेले त्याला पत्र देऊ शकत नाही पण तुम्ही असे आंदोलन आम्ही आज आलो तुमच्यावर ऍक्शन घ्यायला असं नाही ना आणि आज आलो आज डायरेक्ट मला बोलावं असं नाही आम्ही 3 वेळेस सगळ्या गोष्टी करायला आम्ही समोर येलो पण आमच्या पाठीमागं सगळं गोलमाल चाललेला आहे ह्याच्यात मला हे बघा 14 ऑगस्टला मी येतोय. मला 14 ऑगस्ट पर्यंत त्या झेंड्याला जे मी प्रस्ताव मी स्वतः पत्र दिले एक लक्षात ठेवा 15 ऑगस्ट झेंडा फडकणार नाही. नाही 15 ऑगस्टला नाही 20 तारखेपर्यंत काय व्हायचं काय व्हायचं आमच्यावर दुकान थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा. आहे ना साहेब आम्ही तुमच्या विश्वास आहे म्हणून चाललो तुमच्यावर शिंदे साहेब विश्वासाचा नंतर चाललो आम्ही आजपर्यंत. ऐका जरा आता आपण 14 ऑगस्ट शेवटची डेट 14 ऑगस्टला तुम्ही या मी तुम्हाला बैठक देतो. तोपर्यंत मराठा भवनची जी जागा आहे ती जागा निश्चित करून देतो. निधीचं मी शिंदे साहेबांशी बोललो तर निधी पण देत आहेत. फक्त 14 ऑगस्ट पर्यंत हे जागेचा निर्णय आपल्याला देतील आणि झेंडेचा राहिला प्रश्न या सर्टिफिकेटचा ते सोमवारी बैठक त्यांनी घ्यायची आणि 1 आठवड्यामध्ये सर्टिफिकेट सगळे द्यायचे. आपण सगळी डेडलाईन ही 14 ऑगस्ट शेवटची आहे. 14 ऑगस्टला मी स्वतः तुमच्यावर बैठक घेईल वसेगार कार्यक्रमामध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी आहे 14ला आपण येतो बरोबर. 14ला आल्यावर पहिली बैठक मराठा समाज ठीक आहे. आणि तोपर्यंत मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी गांभीर्याने घेतला नाही. मी कुठल्याही तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही. मी स्पष्टपणे सांगतो मला 14 ऑगस्ट पर्यंत झेंड्याचा प्रकल्प आणि जागेचा प्रस्ताव तुमच्याकडनं पैसे पण नको पैसे मी घेऊन येईल आणि मी बनवून देईल त्याची काळजी नका करू. मला फक्त जागा आणि झेंड्याचा प्रकल्प आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय तुम आगे बढ़ो तुम आगे बढ़ो आता कुठे जायचंय आता कुठे जायचंय मराठा 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 आता कुठे जायचंय
जायचंय मुंबईला जायचंय कोण म्हणतंय घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतंय घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही लढाएंगे जीतेंगे हम सब लढाएंगे लढाएंगे जीतेंगे हम सब लढाएंगे आता कुठे जायचंय मुंबईला जायचंय आता कुठे जायचंय मुंबईला जायचंय कोण म्हणतंय घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणतंय घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आता कुठे जायचंय मुंबईला